हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टडी करतोय फिजिक्सचा चॅप्टर नंबर 4 विच इज लॉज ऑफ मोशन. आता लॉज ऑफ मोशनबद्दल सांगायचं झालं तर ह्या चॅप्टरचं वेटेज आहे विथ ऑप्शन 10 मार्क्स आणि विदाऊट ऑप्शन 7 मार्क. म्हणजे 7 मार्कचे क्वेश्चन याच्यावर विदाऊट ऑप्शन असणारे आणि विथ ऑप्शन जर आपण कम्पेअर केले तर टोटल क्वेश्चन्स असणारे 10 मार्क्ससाठी. तर आता आपण ओव्हरऑल जर कन्सिडर केलं सेक्शन फर्स्ट आणि सेक्शन सेकंड ह्या फॉर्ममध्ये, तर सेक्शन फर्स्टमधला सगळ्यात जास्त वेटेज असलेला जो टॉपिक आहे तो आहे लॉज ऑफ मोशन. आणि सेकंड सेक्शनबद्दल जर आपण डिस्कस केलं तर सेकंड सेक्शनमध्ये ऑप्टिक्स हा जो चॅप्टर आहे याचं वेटेज सगळ्यात जास्त आहे, ते पण आहे 7 to 10 मार्क्स. आता तुम्हाला वेगवेगळे आपले जे टॉपिक्स आहे, चॅप्टर्स आहे, त्याचं चॅप्टर वाईज जर मार्क डिस्ट्रीब्युशन बघायचं असेल तर त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, तर आज आपण स्टार्ट करतोय लॉज ऑफ मोशन. आता लॉज ऑफ मोशन स्टार्ट करण्यापूर्वी सगळ्यात आधी वर्डच आलाय मोशन. मग मोशन म्हणजे काय तर आपण कन्सिडर करूया, इथे एक ऑब्जेक्ट आहे ए. आता हा ए ऑब्जेक्ट जर त्याची पोझिशन कंटिन्युअसली चेंज करत असेल तर त्यावेळेस आपण म्हणणार ए इज इन मोशन. ए इज इन मोशन म्हणजेच कोणताही ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं आपण केव्हा कन्सिडर करणार, ज्यावेळेस त्याची पोझिशन कंटिन्युअसली चेंज होत असेल त्यावेळेस आपण काय म्हणणार, जो गिवन ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट आहे मोशनमध्ये. मग मोशन का आहे तर ऑब्जेक्ट ज्यावेळेस त्याची कंटिन्युअस पोझिशन चेंज करतोय त्यावेळेस आपण म्हणणार की तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. जर ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होत नसेल तर आपण म्हणणार की त्या ठिकाणी मोशन ऑब्जेक्टची होत नाही, म्हणजे ऑब्जेक्ट मोशनमध्ये नाहीये. म्हणजेच कोणताही ऑब्जेक्ट मोशनमध्ये असण्यासाठी त्याची पोझिशन कंटिन्युअसली काय झाली पाहिजे, चेंज झाली पाहिजे. पोझिशन जर कंटिन्युअसली चेंज होत असेल तर आपण म्हणणार दॅट ऑब्जेक्ट इज इन मोशन. मग आता ए ऑब्जेक्ट आहे, त्याची पोझिशन जर कंटिन्युअसली चेंज होते तर आपण म्हणणार की ए ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. दॅट इज ए इज इन मोशन इफ ए इज कंटिन्युअसली चेंजिंग इट्स पोझिशन. मग आता आपल्याला लक्षात आले की मोशन म्हणजे काय, तर ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये कंटिन्युअस चेंज होणे, याला आपण मोशन म्हणणार. मग आता जर आपण कन्सिडर केलं फिजिक्सच्या ब्रँचेस, फिजिक्सच्या ज्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहे त्याच्यापैकी मोशनचा स्टडी करण्यासाठी फिजिक्सची जी ब्रँच आपण कन्सिडर करतो त्या ब्रँचचं नाव आहे मेकॅनिक्स. मेकॅनिक्स का आहे, मेकॅनिक्स इज ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ मोशन. मोशनचा स्टडी ज्या फिजिक्सच्या ब्रँचमध्ये केला जातो त्या ब्रँचचं नाव आहे मेकॅनिक्स. मेकॅनिक्स इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ स्टडी ऑफ मोशन. मग आता ही जी मेकॅनिक्स ब्रँच आहे हिच्या फर्दर अजून 2 ब्रँचेस आहे. मग त्यापैकी फर्स्ट वन जी ब्रँच आहे तिचं नाव आहे स्टॅटिक्स आणि सेकंड जी ब्रँच आहे त्या ब्रँचचं नाव आहे कायनेटिक्स. मोशनचा स्टडी फिजिक्सच्या ज्या ब्रँचमध्ये केला जातो ती ब्रँच आहे मेकॅनिक्स. मेकॅनिक्स इज फर्दर डिव्हायडेड इंटू 2 ब्रँचेस. फर्स्ट वन इज स्टॅटिक्स अँड सेकंड इज कायनेटिक्स. मग आता स्टॅटिक्स या ब्रँचमध्ये नेमकं आपल्याला स्टडी कशाचं करायचं आहे किंवा कायनेटिक्स या ब्रँचमध्ये आपण स्टडी कशाचं करतोय, तर स्टॅटिक्स इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स इन विच वी आर गोइंग टू स्टडी ऑब्जेक्ट्स किंवा आपण ऑब्जेक्टचा स्टडी करतोय की जे ऑब्जेक्ट्स आयदर असणारे रेस्ट पोझिशनला ऑर इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियम पोझिशनला आहेत म्हणजे काय, तर एखाद्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केला पण तो फोर्स जर बॅलन्स असेल याचा अर्थ त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारा नेट फोर्स, समजा एक ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवर आपण इकडच्या डायरेक्शनने 5 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला, त्याच ऑब्जेक्टवर आपण त्याच्या अपोजिट डायरेक्शनने पण जर 5 न्यूटन फोर्स अप्लाय केलेला असेल, ऑब्जेक्टवर फोर्स तर आपण अप्लाय केलाय पण या दोन्ही फोर्समुळे नेट फोर्स 0 होतोय आणि ऑब्जेक्ट इक्विलिब्रियम पोझिशनलाच राहतोय. म्हणजेच काय, रेस्ट पोझिशन आणि इक्विलिब्रियम पोझिशन का आहे तर या ठिकाणी नेट जे फोर्सेस आहे, आयदर रेस्ट म्हणजे फोर्सच नाहीये किंवा इक्विलिब्रियम म्हणजे काय तर नेट जे फोर्सेस आहे ते नेट फोर्सेस कसे आहेत, बॅलन्स आहे. म्हणजे रिझल्टंट फोर्स त्या ऑब्जेक्टवर कसा असलं पाहिजे, 0. तर अशा टाईपचे जे ऑब्जेक्ट असणारे, अशा टाईपच्या ऑब्जेक्टचा स्टडी आपल्याला करायचा आहे स्टॅटिक्समध्ये.
स्टॅटिक्समध्ये आपण स्टडी करतोय ऑब्जेक्टचा, आयदर ते असले पाहिजे रेस्टला किंवा इक्विलिब्रियमला. इक्विलिब्रियम म्हणजेच काय, आयदर ते युनिफॉर्म मोशनमध्ये असू शकतील. युनिफॉर्म मोशन म्हणजेच काय, त्याच्यावर कुठलाही अनबॅलन्स्ड फोर्स नाही आहे, जो आहे तो बॅलन्स फोर्स आहे. इक्विलिब्रियम पोझिशन आणि रेस्ट पोझिशन अशा दोन पोझिशनचा स्टडी आपण फिजिक्सच्या ज्या ब्रँचमध्ये करतोय ती मेकॅनिक्सची ब्रँच असणार आहे स्टॅटिक्स. आता सेकंड वन जी ब्रँच आहे मेकॅनिक्सची ती आहे कायनेटिक्स. मग आता कायनेटिक्समध्ये स्टडी कसा करायचा आहे, कशाचं करायचं आहे, तर इथं होणार आहे ॲक्च्युअल मोशन. इथं काय होत आहे, नेट फोर्स 0 आहे किंवा फोर्सच नाही आहे, ऑब्जेक्ट रेस्टला आहे किंवा फोर्स अप्लाय करूनही तो इक्विलिब्रियमला आहे. पण ज्या ठिकाणी ऑब्जेक्टची ॲक्च्युअल मोशन होते तर ॲक्च्युअल मोशनचा स्टडी फिजिक्सच्या ज्या ब्रँचमध्ये केला जातो तिचं नाव आहे कायनेटिक्स. Mechanics is a branch of physics which deals with study of motion. Mechanics is further divided into statics and kinetics. Again, statics is a branch of physics in which we are going to study of objects which are in rest position or in equilibrium. In kinetics, actual motion is studied. The object is in actual motion. Again, kinetics is further divided into two branches. Kinetics is a branch of mechanics. In kinetics there is actual motion of object or actual motion takes place. Kinetics is further divided into first branch which is kinematics and second branch is dynamics. Kinetics is divided into two branches, kinematics and dynamics. In kinetics, we are going to study the different parameters which includes in motion like displacement, velocity or speed or acceleration. These types or these parameters are studied in kinetics. Here we are going to study these parameters of motion but without explaining its cause or without explaining cause of motion. Here we are going to study this motion or we are going to study motion or different parameters in motion but we are not going to explain the causes of motion. म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टची जर मोशन होते तर मोशन ती फोर्स अप्लाय केल्यामुळे होते किंवा टॉर्क अप्लाय केल्यामुळे होते, कशामुळे होते त्याचा स्टडी आपण करत नाही, ते डिस्कशन आपण करतच नाही. तर फक्त त्या मोशनमध्ये जेवढे पॅरामीटर्स इन्क्लूड झालेले त्यांचा स्टडी आपण फक्त कायनेमॅटिक्समध्ये करणार आहे. म्हणजेच कायनेमॅटिक्समध्ये मोशन झाल्यानंतर काय चेंजेस होत आहे किंवा तिथली वेलोसिटी काय, स्पीड काय, ॲक्सेलरेशन काय या सगळ्यांचा आपण स्टडी करणार आहे. पण ॲक्च्युअल मोशन का होते, तिचं कॉज काय याचं आपण एक्सप्लेनेशन किंवा डिस्कशन तिथे करणार नाही. आता सेकंड जी ब्रँच आहे ती आहे डायनेमिक्स. डायनेमिक्समध्ये आपण परत हे जे पॅरामीटर्स आहे मोशनमधले दॅट इज डिस्प्लेसमेंट असेल, डिस्टन्स असेल, वेलोसिटी असेल, स्पीड असेल, ॲक्सेलरेशन असेल हे तर स्टडीज करतोय पण यांच्यासोबतच आपण स्टडी करतोय फोर्स असेल, टॉर्क असेल, त्याच्यानंतर पॉवर असेल, मोमेंटम असेल. तर या सर्व पॅरामीटरचा स्टडी आपण करतोय डायनेमिक्समध्ये. आणि डायनॅमिक्स आणि कायनेमॅटिक्समध्ये मेन जो डिफरन्स आहे तो आहे की डायनेमिक्स ह्या ब्रँचमध्ये आपण मोशनचे कॉजेस जे आहे म्हणजेच मोशन का होते याचे कॉजेस जे आहे ते काय करतोय, एक्सप्लेन करतोय. म्हणजेच काय, कायनेमॅटिक्स या ब्रँचमध्ये आपण मोशनमध्ये जेवढे पॅरामीटर्स आहे त्यांचा स्टडी करतोय पण मोशनचा कॉज म्हणजे मोशन का होते याचं स्टडी आपण करत नाही किंवा याचं डिस्कशन एक्सप्लेनेशन आपण करत नाही. डायनेमिक्समध्ये या सगळ्या पॅरामीटर सोबतच मोशनचं जे कॉज आहे म्हणजे मोशन एक्झॅक्टली का होते, फोर्स अप्लाय केल्यामुळे होते की टॉर्क अप्लाय केल्यामुळे होते या सर्वांचं आपण काय करतोय इथे एक्सप्लेनेशन करतोय, डिस्कशन करतोय. म्हणजेच इथे मोशनचा जो कॉज आहे तोही काय केला जातोय, एक्सप्लेन केला जातोय. तर एवढ्या ब्रँचेसचा स्टडी आपण मोशनशी रिलेटेड किंवा एवढ्या सगळ्या ब्रँचेस ज्या आहेत त्या फिजिक्सच्या मोशनशी रिलेटेड ब्रँचेस आहे किंवा मोशनचा स्टडी या सर्व ब्रँचेसमध्ये केला जातो. तर आता आपण परत एकदा डिस्कस करूया. लॉज ऑफ मोशन आपण स्टार्ट केलेला आहे. लॉज ऑफ मोशनमध्ये आपल्याला माहिती आहे नावामध्येच आहे मोशन. तर मोशन का आहे तर
ऑब्जेक्ट जर कंटिन्युअसली त्याची पोझिशन चेंज करत असेल तर आपण म्हणणार की तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. दॅट मीन्स इफ ऑब्जेक्ट इज कंटिन्युअसली चेंजिंग इट्स पोझिशन देन दॅट ऑब्जेक्ट इज इन मोशन. मग आता मोशनचा स्टडी फिजिक्सच्या ज्या ब्रँचमध्ये केला जातो त्या ब्रँचचं नाव आहे मेकॅनिक्स. मेकॅनिक्स इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ स्टडी ऑफ मोशन. मग परत मेकॅनिक्सच्या आपण बघितल्या की 2 ब्रँचेस आहे. पहिली ब्रँच आहे स्टॅटिक्स आणि सेकंड ब्रँच आहे कायनेटिक्स. त्यापैकी स्टॅटिक्समध्ये आपण स्टडी करतोय ऑब्जेक्ट्स विच आर ॲट रेस्ट पोझिशन और आयदर इन इक्विलिब्रियम, म्हणजेच त्यांच्यावर जो फोर्स अप्लाय केला आहे तो बॅलन्स फोर्स आहे. सेकंड कायनेटिक्समध्ये आपण बघितलं की तिथं ऑब्जेक्टची ॲच्युअल मोशन होते. तर ॲच्युअल मोशन जर होत असेल तर अशा ऑब्जेक्टचा स्टडी आपण करणार आहे कायनेटिक्समध्ये. आता कायनेटिक्सच्या फर्दर 2 ब्रँचेस आहे. फर्स्ट 1 ब्रँच आहे कायनेमॅटिक्स आणि सेकंड ब्रँच आहे डायनॅमिक्स. त्याच्यापैकी कायनेमॅटिक्समध्ये आपण स्टडी करतोय वेगवेगळे मोशनचे पॅरामीटर्स. मग मोशनचे जे डिफरंट पॅरामीटर्स आहे, डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, स्पीड आहे, वेलोसिटी आहे, ॲक्सेलरेशन, या सगळ्यांचा आपण स्टडी करतोय. पण मोशनचं ॲक्च्युअल रिझन जे आहे, कॉज जे आहे, ते आपण या टाईपमध्ये किंवा ह्या ब्रँचमध्ये एक्सप्लेन करणार नाही आहे. विदाऊट एक्सप्लेनिंग कॉज ऑफ मोशन, मोशन का होते हे आपण कन्सिडर करत नाही किंवा ते एक्सप्लेन करत नाही. फक्त त्याच्यामध्ये जेवढे पॅरामीटर आहे त्यांचा स्टडी आपण करणार आहे. सेकंड 1 डायनॅमिक्स जी ब्रँच आहे याच्यामध्ये या सर्व पॅरामीटर्सचा आपण स्टडी होणार आहे. प्लस एक्स्ट्रा आपण स्टडी करतोय फोर्स असेल, टॉर्क असेल, पॉवर असेल, मोमेंटम असेल, या पॅरामीटर्स आपण स्टडी करणार आहे. आणि प्लस सगळ्यात महत्त्वाचं मोशनचे जे कॉज आहे म्हणजे एक्झॅक्ट मोशन का होते याचाही स्टडी आपण करणार आहोत डायनॅमिक्स या ब्रँचमध्ये. म्हणजे जर आपण बघितलं मोशनचा सगळ्यात डीपली स्टडी आपण जर कशात करणार आहे तर ती ब्रँच आहे डायनॅमिक्स. त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स पण स्टडी केले जाणार. प्लस मोशनचा कॉज म्हणजे मोशन एक्झॅक्टली का होते हे पण आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया न्यूटन्सचे लॉज आणि त्याचे इम्पॉर्टन्स.